गेल्या काही वर्षांपासून टेक्नॉलॉजी इतकी जास्त डेव्हलप होतीये, की आता अनेक कामं जी आहेत, ज्यासाठी खूप जास्त मनुष्यबळ लागायचं किंवा खूप जास्त वेळ लागायचा, ही सगळी कामं अगदी चुटकीसरशी होताना पाहायला मिळतात. आपण अगदी आपल्या फोनवर बसल्या-बसल्या सुद्धा वेगवेगळे एआय ॲप्स घेतो किंवा टूल्स घेतो, वेगवेगळ्या वेबसाईट्सच्या मदतीनं खूप असं काम आहे, जे आपण खूप पटपट करू शकतो. म्हणजे अगदीच ChatGPT असतील किंवा Gemini असेल वगैरे, या सगळ्याचा वापर आपण खूप करतोय. आणि सध्या तरी आपल्याला हा वापर करताना खूप छान वाटतं, की आपलं काम किती पटकन होतंय. मात्र आपलं काम जितक्या पटकन हे एआय करून देतंय, तितक्याच पटकन कदाचित आपली स्वतःची जी नोकरी आहे, ती खाऊ सुद्धा शकतं, अशी शक्यता गेल्या काही वर्षांमध्ये सुद्धा निर्माण झाली आणि यंदाच्या वर्षभरात याच्या चर्चा खूप जास्त होताना पाहायला मिळतायत. एआयच्या वेगवेगळ्या टूल्समुळे जवळपास 50% लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत, असं म्हटलं जातंय. हे खरंच तितकं खरं आहे का? एआय किंवा एआयचे टूल्स इतक्या मोठ्या प्रमाणात जॉब्स खाऊ शकतात का? या सगळ्या अनुषंगानं आपण बोलणार आहोत. माझ्याबरोबर सायबर तज्ञ महावीर मुत्ता सर आहेत. सर, काय वाटतं तुम्हाला? खरंचच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या नोकऱ्या जाऊ शकतात, असं खरंच आहे का एआयमध्ये आत्ता सध्याच्या घडीला तरी? नोकऱ्या तर जातात आहेत. पण ह्या नोकऱ्या कुणाच्या जातात आहेत? ज्यांनी स्वतःला अपग्रेड केलं नाहीये, ज्यांनी टूलचा इफेक्टिव्ह यूज केला नाहीये किंवा ज्यांनी टूलमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व केले नाही. अशा बऱ्याचशा लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल तर ज्या कंपन्या टूल बनवतात आहे, त्यांच्यामधले सुद्धा बराचसा एक पार्ट त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तुम्ही जर पाहिलं Googleनी एक 18% 12% जॉब रिड्यूस केल्या, Amazonनी केल्या. आत्ता सुद्धा Amazon करतंय, IBMनी केल्या, Teslaनी बऱ्याच कंपन्यांनी नोकऱ्या कमी केल्यात, कपात केली आहे नोकऱ्यांमध्ये. पण ही कोणती की ज्या लोकांचं काम कमी होतंय किंवा ज्या लोकांवर डिपेंडन्सी नाहीये किंवा ज्या लोकांनी एआयमध्ये जास्त काही इनोव्हेशन किंवा नॉलेज वाढवलेलं नाहीये. अशा बऱ्याचशा लोकांच्या नोकऱ्या आज धोक्यात आहेत. म्हणजे जर तुम्ही पाहिलं आता 2 वर्षाआधी, 4 वर्षाआधी एक सॉफ्टवेअर बनवायला 8 ते 10 लोकांची कमीत कमी टीम लागायची. फ्रंट एंड, बॅक एंड, डेव्हऑप्स, क्लाउड, त्याच्यानंतर डिझायनर्स, UI UX. पण आज एक जण ज्याला टेक्नॉलॉजी येत नाही, तो सुद्धा वेबसाईट किंवा सॉफ्टवेअर किंवा मोबाईल ॲप बनवू शकतो. साध्या सिंपल नॅचरल लँग्वेजचा यूज करून. म्हणजे मी प्रॉम्प्ट देतो माझ्या बोलीभाषेमध्ये आणि समोरची सिस्टीम मला त्याचं सॉफ्टवेअर बनवून देऊ शकते. एवढा एआयचा इम्पॅक्ट झालेला आहे. आता ह्याच्यामुळं 100% 2 वर्षाआधी कॉन्टेंट बनवणं, त्याच्यासाठी विचार करावा लागायचा. एकांतात बसून काहीतरी विचार करायला लागायचा. नंतर कॉन्टेंट बनवा. त्याच्यानंतर कुणीतरी टाइपरायटर किंवा कोणीतरी एक टाईप करणार. म्हणजे 2 लोकं हे काम करायचे. पण आज तुम्हाला फक्त प्रॉम्प्ट द्यायचं आहे, की मला एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट बनवायची आहे, एखाद्या गोष्टीवर काहीतरी डॉक्युमेंट बनवायचं आहे आणि तो तुम्हाला काही सेकंदामध्ये ते डॉक्युमेंट बनवून देतो. तुम्ही त्याला सांगा, की मला लँग्वेज चेंज करायची, मला डिझाईन चेंज करायची. दुसऱ्या सेकंदामध्ये त्याची लँग्वेज चेंज होते. तिसऱ्या सेकंदामध्ये तुम्हाला त्याचं डिझायनिंगसुद्धा चेंज होतं. सो हे होतंय. आता हे जर तुम्ही तुम्ही त्या एआय टूलला अडॉप्ट नाही केलं किंवा तुम्ही त्या एआयच्या टेक्नॉलॉजीच्या बरोबर नाही चालले, तर 100% तुमचा जॉब धोक्यात आहे. पण या सगळ्यामध्ये कुणाचे जॉब जास्त धोक्यात आहेत असं वाटतं? कुठल्या क्षेत्रातल्या लोकांचे? कारण आजकाल प्रत्येकाला असं वाटतंय, की माझा जॉब एआय मध्ये मुळे जाऊ शकतो. तर खरंच कुठल्या क्षेत्राला सगळ्यात जास्त भीती वाटते? कारण की मग असं काही आहे जे बनवतात त्यांनाच जास्त भीती आहे का? आयटी सेक्टर असतील किंवा टेक्नॉलॉजीमध्ये जास्त काम करणारे लोक, यांना जास्त धोका वाटतो का सध्या? असं सांगता नाही येत, की कोणत्या डोमेनला किंवा कोणत्या सेक्टरला धोका आहे. धोका प्रत्येक सेक्टरला आहे आणि बेनिफिट किंवा फायदा सुद्धा प्रत्येक सेक्टरला आहे. जर मी एक डेव्हलपर आहे आणि मी नुसतंच डेव्हलपमेंट करण्यापेक्षा मी एआयचा यूज करून, इफेक्टिव्ह यूज करून डेव्हलपमेंट केली, तर माझा टाईम, पैसा, एनर्जी, एफर्ट सगळं वाचतं. जर मी जर ट्रॅडिशनल पद्धतीने डेव्हलपमेंट करत गेलो, तर मला ते बनवायला, सिक्युअर करायला, स्केलेबल करायला, परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट करायला खूप वेळ लागतो. पण मी जर तेच एआयचा वापर करून ठीक आहे, पण एआयचा वापर करताना हे पण मला लक्षात ठेवायचं आहे, की जे करतोय ते मला समजतंय. एआय बनवून देतोय आणि मला समजत नाही, तर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि अशाच लोकांचा जॉब जातोय, जे एआयकडनं बनवून घेतात आहे, पण ते नेमकं काय बनवतात हे त्यांना समजत नाही. एआयने मला वेबसाईट तर बनवून दिली, पण मला आता त्याच्यात चेंजेस करायचे, तर ते कसे करायचे हे कोणाला कळत नाही. सो अशा लोकांचा जॉब खूप जातोय. जर मी समजून घेतलं, की ओके हा कोड कशासाठी बनवलाय आणि जर मला एखाद्या सेगमेंटमध्ये चेंज करायचं, नेमका कुठे चेंज करावं लागेल आणि त्याचा इम्पॅक्ट कुठे-कुठे होणार आहे. कारण सॉफ्टवेअर ही अशी गोष्ट आहे, की प्रत्येक ठिकाणी त्याच्या डिपेंडन्सी असते. सॉफ्टवेअर जगातली एकच गोष्ट आहे,
की ती कोणत्याही अँगलने कशीही तुम्ही त्याला मोल्ड करू शकता. तुम्ही फर्निचर बनवायचं तुम्हाला चॅलेंजेस आहे, घर बनवायचं तुम्हाला चॅलेंजेस आहे की तुम्ही त्याला रॅन्डम आकार नाही देऊ शकत. पण सॉफ्टवेअर असं आहे, तुम्हाला आज ट्रायंगल आहे, उद्या सर्कल करायचं, तुम्ही करू शकता. तर ते करताना कसं केलं आणि चेंज केल्यावर त्याचा डिपेंडन्सी किंवा त्याचा इम्पॅक्ट कुठे होणार हे जर समजलं तर तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता. पण जर नुसतंच सॉफ्टवेअर बनवून घेतलं आणि त्याच्या चेंजेस करणं तुम्हाला जमत नसेल तर तुमचा जॉब जाणार. आत्ता सर आपण गेल्या 2-3 वर्षांमध्येच AI इतकं जास्त डेव्हलप झालेलं पाहायला मिळतंय. पुढच्या 2-3 वर्षांमध्ये अजून तुमचा अंदाज काय सांगतो? AI मध्ये किती जास्त रिव्होल्यूशन येईल असं वाटतंय? AI मध्ये रिव्होल्युशन येणार. आपण जर थोडंसं मागे गेलं तर ज्यावेळेस कम्प्युटर्स आले अराउंड 2000 साली किंवा 1990s मध्ये, त्यावेळेस पण लोकांना असं वाटायचं की कम्प्युटर आले म्हणजे आता भरपूर लोकांचे जॉब जाणार. 100% गेले जॉब, पण गेले त्यावेळेस. पण नवीन खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज ओपन झाल्या. आता AI मध्ये पण तोच बेस आपण कन्सिडर करू शकतो की आज काल एखाद्या किराणा दुकानदारवाल्याला टेक्नॉलॉजीचा वापर जमत नव्हता, पण आज तो जीपीटीला सांगून, जेमिनाईला सांगून किंवा कोणते, म्हणजे जीपीटी बेसिकली तुम्हाला काही ना काही जनरेट करून देतं. सो जीपीटीला सांगून तो स्वतःची वेबसाईट, स्वतःचा मोबाईल ॲप, स्वतःच्या मार्केटिंगसाठी कॉन्टेंट, स्वतःसाठी इमेजेस बनवू शकतो. तर ही एक प्रकारची प्रगतीच आहे. म्हणजे तुम्हाला थर्ड पार्टी किंवा एखाद्या एजन्सीकडे जायची गरज पडत नाही ह्या आजच्या जमान्यात. सो उद्या ज्याच्याकडे डोमेन नॉलेज आहे तो स्वतःसाठी सॉफ्टवेअर बनवू शकतो. ही एक क्रांतीच म्हणू शकतो. हे एक नवीन सुरुवात म्हणू शकतो की आज लोकांना सॉफ्टवेअर इंजिनियरवर किंवा सॉफ्टवेअर कंपनीवर डिपेंडंट राहावं लागणार नाही. उद्या डॉक्टरला जरी वाटलं की एखादं टूल बनवून घ्यावं किंवा एखाद्या किराणा दुकानदाराला वाटलं किंवा एखाद्या इंजिनियरला वाटलं, आर्किटेक्टला वाटलं की माझ्या सेगमेंटमध्ये मला काहीतरी, भले ती माहिती असो, सॉफ्टवेअर असो, कॉन्टेंट असो, इमेजेस, ग्राफिक्स असो, हे AI तुम्हाला बनवून देऊ शकतं. सो वापर ह्याचा वाढणार आहे. पण सॉफ्टवेअर इंजिनियर जर एक कॅटेगरी बघितली तर त्याचा हा प्रमाण थोडासा कमी होऊ शकतो. कारण जर एक किराणा दुकानदारच वेबसाईट बनवू शकतो तर मग सॉफ्टवेअर इंजिनियरची थोडीशी कमी तिथं, म्हणजे गरज कमी होणार आहे. पण जर जसं तुम्ही म्हटलात की एका बाजूला जेव्हा काही नोकऱ्यांवरती गदा येत असते किंवा काही नोकऱ्या कमी होत असतात, दुसरे काहीतरी ऑप्शन्स पण आपल्यासाठी नेहमी काही ना काही नक्कीच. पॉझिटिव्ह ऑप्शन्स पण तयार होत असतात. जरी काही नोकऱ्या जात असतील तरी AI इंडस्ट्रीमध्येच किंवा याच टेक्नॉलॉजीच्या इंडस्ट्रीमध्ये नवीन काही फील्ड आता ओपन होताना पाहायला मिळत आहेत का असे? 100% नवीन फील्ड, जसं आत्ता आपण बोललो की ही एक नवीन सुरुवात आहे. आता AI वापरण्यासाठी किंवा AI बिल्ड करण्यासाठी आता आत्ता भारताने स्वतःचे मॉडेल डेव्हलपमेंटसाठी सुरुवात केली. आत्तापर्यंत भारताचं स्वतःचं कोणतंही मॉडेल असं अस्तित्वात नव्हतं. पण आता बऱ्याचशा कंपन्या इंडिजिनियस आपण त्याला म्हणतो, त्यात पण रिजनल लँग्वेजेसमध्ये मॉडेल बनवतात ते. आता याच्यासाठी लागणार डेटा सेंटर, ह्याच्यासाठी लागणार क्लाउड स्टोरेजेस, हार्डवेअर भरपूर प्रमाणात लागणार. तर ह्या खूप साऱ्या नवीन अपॉर्च्युनिटी, नवीन मे बी हे करू शकतो, म्हणू शकतो त्याला, नवीन संधी मार्केटमध्ये येतात. ते जसा जसा भारतीय मॉडेल बिल्ड होतील त्याच्यावर खूप सारे सोल्युशन्स होतील. कारण म्हणजे भारतात असं आहे, दर 100 किलोमीटरला भाषा बदलते. तर ह्या गोष्टींचा भारताला खूप मोठा वापर होऊ शकतो. एखादी गोष्ट तुम्हाला भारतात कमीत कमी 100 भाषा जास्त हजारो भाषा बोलल्या जातात, पण आपण एक 100चा बेस धरू. एखादी गोष्ट, एखादा सॉफ्टवेअर किंवा एखादा कॉन्टेंट तुम्ही 100 प्रकारे बनवू शकता. एखादी इमेज 100 वेगवेगळ्या लोकांच्या आवडीनिवडीनुसार किंवा पर्सनलायझेशन म्हणतात त्याला, त्याच्यानुसार तुम्ही बनवू शकता. तर ही अपॉर्च्युनिटी आहे. जॉब 100% जॉब मार्केट हा असा असतो की एक सर्टन टाइम नंतर बदलत जातो. तुम्हाला अपडेट व्हावं लागतं किंवा तुम्ही जर नाही झालं तर मार्केटच्या बाहेर जाणार. जसं टाईपरायटर किंवा पूर्वी तुम्ही पाहिलं तर लिफ्टमॅन असायचे. लिफ्ट अपडेट झाली, लिफ्टमॅन गायब झाले. टाईपरायटर, आता आजकाल टाईपरायटरचा जॉब खूप कमी झाला. म्हणजे असतात असं नाही, पण अगोदर जेवढ्या प्रमाणात होते त्याच्या 2-5% आहेत. अशा खूप साऱ्या जॉब्स आहेत ज्या तुम्ही काळाच्या बरोबर जर बदलले नाही तर ते जाणार आहेत आणि तुम्हाला अपडेट राहावं लागणार आहे. तर आज AIला तुम्ही सोबत घेऊन चालले तर 100% नवीन अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. सर, AI बद्दल आपण जितकं चांगलं बोलतो की AI आपलं किती मदत करू शकतो, तेवढंच त्याच्या बाबतीतले धोके सुद्धा खूप लोकांना जाणवतात किंवा टेक्नॉलॉजी इतकी जास्त ऍडव्हान्स होते की ती कधी कधी माणसाला सुद्धा धोक्यात आणू शकते. अशा पद्धतीची काही प्रकरणं सुद्धा पाहायला मिळतात. तसं काही
पुढच्या काळात आणखीन जास्त AI मुळे गैरवापर म्हणा किंवा चुकीच्या गोष्टी जास्त वाढतील किंवा आपल्यावरतीच AI माणसावरती हावी होईल वगैरे जे काही म्हटलं जातं तशा पद्धतीचं काही होऊ शकतं? 100% होऊ शकतं. म्हणजे आपण म्हणतो 99.99% इथं 100% होऊ शकतं. आता तुम्ही जर एआयला जाऊन प्रॉम्प्ट दिला, की हाऊ टू हॅक समथिंग, तो तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करतो. ठीक आहे, होईल नाही होईल ती नंतरची गोष्ट, पण गाईड करतो. तुम्ही जर एखादा आता बरेचसे लोकं तुम्ही जर पाहिलं हे बऱ्याचशा कॅम्पेन्स येतात Instagram म्हणा किंवा Facebook म्हणा, तिथं तुम्ही फोटो अपलोड करता स्वतःचे. तुम्ही ॲड्रेस देता एआयला. तर तुम्ही जी प्रायव्हसी इन्फॉर्मेशन आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती एआयला देताय. एआय हा ओपन मॉडेल आहे बेसिकली. आता त्याच्यात पण 2 प्रकार असतात. ओपन मॉडेल किंवा लिमिटेड रिस्ट्रिक्टेड मॉडेल असतो पर्सनलाइज. ज्यावेळेस आपण ओपन मॉडेलला माहिती देतो ती पब्लिकली अवेलेबल असते. आता ह्या पब्लिक इन्फॉर्मेशनचा 100% मिसयूज कुठे ना कुठे होऊ शकतो. ही शक्यता नाकारता येत नाही आणि असे हॅकर्स किंवा वाईट प्रवृत्तीचे लोक इंडस्ट्रीमध्ये असतातच. तर ह्याचा 100% गैरवापर होऊ शकतो. आत्ता म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर आपण एक जिबली कॅम्पेन आलं होतं, जिबली आर्ट. अल्टिमेटली आपण आपला पर्सनल फोटो देतोय आणि आपल्या पर्सनल फोटोमध्ये रॅटिना एक्सप्रेशन असतात, फेस एक्सप्रेशन असतात, ज्याचा वापर बँकिंग फायनान्समध्ये बऱ्या प्रमाणात होतोय आजकाल. असा पर्सनल डेटा देणे हे सर्रास चुकीचं आहे. हा डेटा गेला म्हणजे तुमची फेस आयडेंटिटी की जी तुमची आयडेंटिटी आहे. आजकाल तुमचा मोबाईल नंबर काढणं अवघड नाही आहे. ॲड्रेस तुमचा ई-कॉमर्सवरनं किंवा सोशल मीडियावरनं बऱ्याच वेळा मिळतो. तर मग तुमचा मेजॉरिटी जी प्रायव्हसी इन्फॉर्मेशन आहे, प्रायव्हेट इन्फॉर्मेशन आहे ती जाते बाहेर आणि याचा मिसयूज कुठं ना आज सायबर अटॅक्स किंवा सायबर स्कॅम्स किंवा फायनान्शियल स्कॅम्स मोठ्या प्रमाणात होतात. ह्याचं कारण हेच आहे की सायबर अटॅक म्हणजे किंवा सायबर एक्सपर्ट असतातच किंवा इथिकल हॅकर किंवा नॉन इथिकल हॅकर असतातच. पण तुम्हीच स्वतःची इन्फॉर्मेशन त्याच्या ताटात वाढून देताय तर ते असे गुन्हे करणारच. सो ही एआयचा आपण जसं म्हणतो शास्त्र किंवा विज्ञान श्राप की वरदान, तर एआय सुद्धा श्राप की वरदान आहे. तुम्ही त्याला कसा वापर करता हे तुमच्यावर डिपेंड असते. सर जसं आपण म्हणतोय की काही AI टूल्समुळे किंवा AI मुळे भविष्यामध्ये आणखी जास्त नोकऱ्या जाण्याची शक्यता तर आहेच आहे. मात्र जसं मी आणखी एक मला क्युरिओसिटी म्हणून हा प्रश्न आहे की खूपदा असं म्हटलं जातं की एक वेळ अशी येईल की AI किंवा टेक्नॉलॉजी इतकी जास्त ॲडव्हान्स होईल की माणूस त्याच्यासमोर लहान होईल की काय किंवा माणसाची जे काही इंटेलिजन्स आपलं इंटेलिजन्स आहे ते कुठेतरी कमी पडेल आणि आपल्यापेक्षा सुद्धा जास्त स्ट्रॉंग किंवा जास्त स्मार्ट टेक्नॉलॉजी बनेल आणि या सगळ्याचा संपूर्ण म्हणजे मनुष्य प्रजातीलाच या सगळ्याचा धोका निर्माण होईल की काय असं एकंदरीत बऱ्याचदा या विषयावरती पण चर्चा होत असते. तुम्हाला एक्सपर्ट म्हणून काय वाटतं तशी सुद्धा कदाचित वेळ येऊ शकते इन फ्युचर? आज जर बघितलं तर ही ऑलरेडी आहे टेक्नॉलॉजी. आता हे कसं असतं, ह्युमन अँड टेक्नॉलॉजी हे हँड इन हँड आहे. ते एका गाडीची 2 चाकं आहे. ह्युमनच टेक्नॉलॉजी बनवणार आहे आणि टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत जाणार आहे. आता आज मला जर कोणी 10 अंकी कॅल्क्युलेशन्स करायला लावले किंवा 20 अंकी कॅल्क्युलेशन्स, खूप अवघड आहे एखाद्या माणसासाठी. अशक्य नाही पण अवघड आहे. कॅल्क्युलेटरचा वापर किंवा कम्प्युटरचा वापर करावाच लागतो. ह्याचा अर्थ काय की टेक्नॉलॉजी ही ॲडव्हान्स आहे. तुम्हाला जर आज सायंटिफिक फॉर्म्युलाज पाहिजे असतील तर ते ह्युमनली लक्षात ठेवणं म्हणजे हंड्रेड्स ऑफ फॉर्म्युला, थाउजंड्स ऑफ फॉर्म्युला लक्षात ठेवणं पॉसिबल नाही. किंवा मोठे मोठे अल्गोरिदम्स किंवा मोठे सॉफ्टवेअर्स बनवणं, त्याच्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करावाच लागतो. टेक्नॉलॉजी आज ह्युमनच्या बरोबरीने किंवा कदाचित काही सेगमेंटमध्ये ॲडव्हान्स आहे. पण ह्याचा अर्थ ह्युमन किंवा मनुष्य प्राणी मागे जाणार का? तर नाही. कारण कंट्रोल सगळे ह्युमनचे, इमोशन्स ह्युमनकडे आहेत. सो 100% ह्युमनचा एक सर्टन याच्यावर कंट्रोल राहणार. नक्कीच सर. या सगळ्यामध्ये तुम्ही जी काही माहिती दिली ही माहिती खूप महत्त्वाची होती. कारण खूप वर्षांपासून खरं तर असं म्हटलं जात आहे, की एआयमुळे अनेक तरुणांचे जॉब जातील, आयटी सेक्टरमधल्या अनेक लोकांचे जॉब जातील. अर्थात तसं काहीसं पाहायला सुद्धा मिळतंय. म्हणजे अगदी आपण रिसेंट टाइम्समध्येच जर पाहिलं तर कॉल सेंटर्स असतील किंवा HR डिपार्टमेंट्स असतील, जिथे जास्त मनुष्यबळ लागतं किंवा एखादं हेल्प सेंटर असतं. आपण कुणाला तरी कॉल करतो आणि मग विचारतो, की हे कसं करायचंय, ते कसं करायचंय. अशा पद्धतीच्या संभाषणांच्या म्हणजे जिथं कम्युनिकेशन खूप जास्त आहे
आहे तशा पद्धतीच्या काही ठिकाणी आता एआयचा वापर वाढलेला आहे. टेक्नॉलॉजी बेस्ड आन्सर्स ऑलरेडी फीड केलेले असतात आणि मग तशाच पद्धतीने तुम्हाला सगळं गाईड केलं जातं. अशा वेगवेगळ्या सिस्टम्स आता तयार होत आहेत. अर्थातच नोकऱ्यांमध्ये धोका निर्माण होतोय का, नोकऱ्या जाणार आहेत का, तर जाणार आहेत, मात्र तितक्याच वेगळे ऑप्शन्स सुद्धा आपल्याला तयार करावे लागतील. अर्थात जर ते नसतील, आहेत काही ऑप्शन्स मात्र नसतील तरी काळानुरूप आपल्याला बदलावं लागेल आणि नवीन नवीन ऑप्शन्स सुद्धा तयार करावे लागतील, ज्यामुळे जरी एक नोकरी गेली तरी नवीन कुठल्या तरी फील्डमध्ये एखाद्या नवीन नोकरी सुद्धा तयार होऊ शकते किंवा मग आणखी जास्त काहीतरी अशा पद्धतीचं रिव्होल्युशन येऊ शकतं की तिथे मग खूप मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागू शकतं. त्यामुळे टेक्नॉलॉजी ही बदलत राहणार आहे. त्यानुसार माणसानं स्वतःला बदलणं हे खूप जास्त महत्वाचं असणार आहे असं सध्या तरी पाहायला मिळते. त्याचबरोबर सरांच्या बोलण्यातून आलेला आणखी एक महत्वाचा विषय असा की कुठलीही गोष्ट ही कधीच 100% बरोबर नसते किंवा 100% चुकीची सुद्धा नसते. त्यामुळे आपण जसं म्हणतो की मग इंटरनेट आलं, मग इंटरनेट चांगलं की वाईट, मोबाईल चांगला की वाईट, असं आपल्यावरती आहे की आपण त्याचा यूज कशा पद्धतीनं करतोय. एआय जितकं चांगलं आहे तितकंच ते वाईटही ठरू शकतं जर आपण त्याचा वापर तसा करत असू. त्यामुळे एआयचा वापर करत असताना, इंटरनेटचा वापर करत असताना आपण कशा पद्धतीनं वापर करतोय त्यावर त्याचे मग प्रो आणि कॉन्स सगळे आहेत ते ठरणार आहेत. त्यामुळे आपण कशा पद्धतीने एआयला हँडल करतोय हे सगळं पाहणं आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.